Good afternoon, everyone. Today we are going to study our next syllabus point in vectors. So in last lecture, in the point of vector manipulation, we are completed multiplying a vector by a scalar and vector addition and subtraction. Okay, so we are moving towards position vector, unit vector and Cartesian vector. Okay, this is multiplying a vector by a scalar, vector addition and subtraction. So these are the examples as we see in our last lecture. So we are moving towards position vector. Okay, there are different types of vectors that are used in game programming, just like a position vector, unit vector, Cartesian vectors, and these are helpful to develop the game in a different way. So these types of vectors are used. So in the syllabus, we are going towards only the theoretical points related to the position, unit and Cartesian vector. First of all, we are going towards position vector. In position vector, suppose we consider the point P, which is having three coordinates, which is x, y and z, because we are consider the three-dimensional games. So we are consider the vector, point P having the coordinates x, y and z. And a position vector is created by assuming that P is the head of the vector and the origin is the tail of the vector. आता याच्यामध्ये बघा काय करायचं तर याच्यामध्ये हे जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये हे थिअरॉटिकल काय आहेत हे फक्त तुम्हाला सिलेबस मध्ये बघायचं आहे. याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही नाहीये. जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय तो पॉइंट. तर आता याच्यामध्ये एक पॉइंट कन्सिडर केला P आणि त्याचे कोऑर्डिनेट्स असतील x, y and z. तर त्याच्यामध्ये हा जो पॉइंट असेल तो हेड असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं जे काही ओरिजिन आहे ते काय असणार आहे, टेल असणार आहे. आता तुम्ही याच्यामध्ये समजेल तुम्हाला. इथे आपण हा जो आर घेतलेला आहे वेक्टर, तर त्याचा हेड काय आहे तर x2 y2, म्हणजे जो एरोचा पार्ट आहे तो हेड आहे आणि त्याचा जो बॅक पार्ट आहे तो काय असणार आहे, टेल असणार आहे. तर पोझिशन वेक्टर मध्ये काय कन्सिडर करणार आहे, हा इथे आपला ओरिजिन असतो, इथे हा 0 असतो, 0 0 तो ओरिजिन असतो. आता हे 2 डायमेन्शनल आहे म्हणजे एक्स वाय कोऑर्डिनेटशी आहे, आपल्याला एक्स वाय झेड कोऑर्डिनेटशी बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये हा जो एरोचा पार्ट असेल हा पॉइंट असणार आहे P, त्याचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत एक्स, वाय अँड झेड आणि त्याचा जो टेल आहे तो काय असणार आहे, इथे असणार आहे, म्हणजे ओरिजिन हा त्याचा टेल असणार आहे. असं कन्सिडर करून आपण तो पोझिशन वेक्टर बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये दोन पॉइंट असणार आहे P आणि त्याचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत एक्स, वाय अँड झेड. तर आता त्याचे जे ओरिजिनचे पॉइंट्स असणार आहेत ते काय असणार आहेत, 0 0 0. आता हे 3 वेळा काय आहे तर एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट अँड झेड कोऑर्डिनेट. सो मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. इथे तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल, जसं आपण डिटर्मिनंट लिहितो त्या टाइप मध्ये आपण डबल लाईन लिहिणार आहोत दोन्ही साईडला. तर त्या टाइप मध्ये आपण मॅग्निट्यूड लिहित असतो आणि त्याच्यामध्ये त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता याच्यामध्ये हा ओरिजिन 0 0 0 असल्यामुळे त्याची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती पूर्णपणे 0 असणार आहे. त्यामुळे आपण फक्त त्याचं जे पोझिशन वेक्टर आहे, पोझिशन कोऑर्डिनेट्स आहेत म्हणजे P ऑफ एक्स, वाय आणि झेड, तर ते कन्सिडर करणार आहोत याच्यामध्ये आणि त्याच्यावरून त्याची मॅग्निट्यूड काढणार आहोत. फॉर एक्झाम्पल पॉइंट्स आर 3 4 5, that is x, y and z. Then a position vector P relative to the origin, म्हणजे तो ओरिजिनशी रिलेटिव्ह आहे, म्हणजे त्याचा हेड असणार आहे तो P असणार आहे आणि टेल असणार आहे तो ओरिजिन असणार आहे. त्यामुळे इथं फक्त आपण P चे पॉइंट्स कन्सिडर केले 3 4 and 5 आणि त्याच्यानंतर त्याची मॅग्निट्यूड इथं सॉर्ट आउट केलेली आहे. त्याच्यानंतर ही मॅग्निट्यूड काय होते ते फाइंड आउट होते. आता तुम्हाला जर क्वेश्चन आला की एक्सप्लेन पोझिशन वेक्टर और अँड युनिट वेक्टर, तुम्हाला 2.5 2.5 मार्क्स साठी असे येऊ शकतात. अदरवाइज तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं जाईल, तुम्हाला हे पॉइंट्स दिले जातील. देर आर सपोज पोझिशन वेक्टर हॅव्हिंग दी पॉइंट्स, देन द मॅग्निट्यूड ऑफ पॉइंट P इज, असा क्वेश्चन आला तर तुम्हाला ते 1 मार्क्स साठी सॉल्व्ह करावं लागेल. अदरवाइज फिलिंग द ब्लँक्सला असू शकतं किंवा हे तुम्हाला 2 वेक्टर्स तुम्हाला 5 मार्क्स साठी येऊ शकतात की याच्यामध्ये तुम्ही ते एक्सप्लेन करायचे असतील तर
तर या टाइप मध्ये तुम्हाला हे बघायचं आहे थेरोटिकल पॉइंट. तर हा झाला पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर मध्ये एक पॉइंट कन्सिडर करतो आपण आणि त्याचा जो वेक्टरचा जो लास्ट पार्ट असतो किंवा टेल पार्ट असतो तो ओरिजिनशी आहे असं आपण कन्सिडर करून हा पोझिशन वेक्टर यूज करतो. हा झाला फर्स्ट वेक्टर टाइप पोझिशन वेक्टर. त्याच्यानंतर सेकंड आहे तो युनिट वेक्टर. हिअर मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर इज 1. याच्यामध्ये युनिट वेक्टरची व्हॅल्यू काय असते तर 1 असते. जसं आपण मॅट्रिक्स मध्ये बघतो की त्याच्यामध्ये 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1 हा तुमचा युनिट मॅट्रिक्स असतो. तर त्या टाइप मध्ये आपल्याला युनिट वेक्टर कन्सिडर करायचं आहे. तर युनिट वेक्टर मध्ये आपण या टाइप मध्ये लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल I इज इक्वल टू 1 0 0. आता आपण हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये का लिहितोय वेक्टरच्या व्हॅल्यूज तर वेक्टर आपण दोन टाइपने मेन्शन करतो. एक असतो तो रो वेक्टर आणि दुसरा असतो तो कॉलम वेक्टर. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे आपण जो वेक्टर लिहितो हो तो या टाइप मध्ये लिहितो मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. तर इथं आपण कन्सिडर केला युनिट वेक्टर 1 0 0. या टाइप मध्ये युनिट वेक्टर लिहिला जातो आणि त्याची जी काही मॅग्निट्यूड आहे ती 1 असते. कारण याच्यामध्ये याचा फक्त एकच कोऑर्डिनेट असतो तो 1 असतो. युनिट मॅट्रिक्स तुम्हाला माहिती असेल कन्सेप्ट काय आहे. तर त्याच्यामध्ये आपण युनिट वेक्टर घेतला तर ह्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट 1 असतो, वाय कोऑर्डिनेट 0 आणि झेड कोऑर्डिनेट 0 असतो. त्यामुळे बाय डिफॉल्ट ह्याची जी मॅग्निट्यूड आहे ती काय येणार आहे 1 येणार आहे. देन इन वेक्टर मल्टिप्लिकेशन युनिट वेक्टर्स आर व्हेरी युजफुल. वेक्टर मल्टिप्लिकेशन कन्सेप्ट मध्ये युनिट वेक्टर हा मोस्ट ऑफ द यूज होतो. कारण त्याच्यामध्ये सपोज एखाद्या गेम मध्ये कुठेतरी मुवमेंट असेल किंवा त्याच्यामध्ये काही डिरेक्शन वगैरे शो करायची असेल तर त्याच्यामध्ये ते ऍडजस्टमेंट करण्यासाठी हा युनिट वेक्टर यूज केला जातो किंवा कुठे दुसऱ्या वेक्टर सोबत अटॅच केला जातो युनिट वेक्टर. त्यामुळे हा मोस्ट ऑफ द यूज होतो गेम प्रोग्रामिंग मध्ये. त्याच्यानंतर the most of converting a vector into unit vector is called normalizing. This concept of normalizing is used in game programming. Then consider a vector R and its components are x, y and z. This is the normal magnitude of the vector R, square root of x square plus y square plus z square. हे आपण बघितलेलं आहे की नॉर्मल वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढतात हा त्याचा फॉर्म्युला आहे. आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे तो. तर आता आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर फाइंड आउट करायची आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी बघा काय फॉर्म्युला आहे. आर यू इज इक्वल टू आर यू मीन्स मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर विच इज युनिट वेक्टर. फॉर दॅट वी हॅव टेकिंग हिअर यू विच इज इक्वल टू 1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर इंटू एक्स वाय झेड. हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपण अगेन ती मॅग्निट्यूड सॉर्ट आउट क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये बघा इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ आर स्क्वेअर प्लस झेड डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ आर स्क्वेअर विच इज इक्वल टू दिस फॉर्म्युला. याच्यामध्ये हा फॉर्म्युला परत सॉर्ट आउट केलेला आहे. तुम्ही एखादा एक्झाम्पल घेऊन हे जर फॉर्म्युला सॉल्व्ह केला तर तुम्हाला याचा आन्सर 1च मिळणार आहे. तुम्हाला हे फिलिंग द ब्लँकला येऊ शकतं की मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर इज डॅश डॅश. तर तिथं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर इज 1. आता तुम्हाला या प्रत्येक फॉर्म्युलामध्ये तुम्हाला वेक्टर्स टाइप्स मध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड मिळेल. पोझिशन वेक्टरची मॅग्निट्यूड, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड, कार्टेशियन वेक्टरची मॅग्निट्यूड किंवा तुम्हाला सिंपल नॉर्मल वेक्टरची जी मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपण बघितलेला होता त्या फॉर्म्युलावरती तुम्हाला पूर्णपणे डिपेंड आहे. याच्यामध्ये इथे बघितलं होतं मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. 2D वेक्टर असेल तर त्याची मॅग्निट्यूड काय असते तर डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर. तर त्या पद्धतीने 3D वेक्टरची सुद्धा इथं तुम्हाला दिसेल की त्याची काय असते तर स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा एक्स स्क्वेअर डेल्टा वाय स्क्वेअर प्लस डेल्टा झेड स्क्वेअर. तर सेम आपल्याला जे काही टाइप्स आहेत आपण आता जे बघतोय त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेक्टरची मॅग्निट्यूड आहे आणि ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. झाला फर्स्ट वन पोझिशन वेक्टर, सेकंड झाला युनिट वेक्टर आणि थर्ड आहे तो कार्टेशियन वेक्टर. कार्टेशियन इज वेक्टर इज very important which is used in game programming for algebraic manipulation. Algebraic manipulation साठी कार्टेशियन वेक्टर यूज केला जातो. So see what is the Cartesian vector. For the algebraic manipulation of vectors, the scalar multiplication of vector
वेक्टर ऍडिशन अँड युनिट वेक्टर इज कंबाईंड. याच्यामध्ये हे कंबाईन केलं जातं. मग तुमचे स्केलर्स असतील किंवा वेक्टर मल्टिप्लिकेशन असेल, ऍडिशन असेल किंवा युनिट वेक्टर असेल, तर हे कंबाईन केले जातात याच्यामध्ये. देन वी आर मूव्हिंग टुवर्ड्स हाऊ दी actual Cartesian vectors are. The three Cartesian unit vectors I, J and K are defined, and these unit vectors are aligned with X, Y, Z axis correspondingly. So we are taken here three unit vectors, which is I, J and K. Okay, then I vector is these are both are unit vectors I, J and K, just like a matrix. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपण जो युनिट मॅट्रिक्स बघतो त्याच्यामध्ये काय कोऑर्डिनेट्स असतात, तर त्याचे 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1. तर हा युनिट मॅट्रिक्स असतो. तर त्याच पद्धतीने आपण युनिट वेक्टर क्रिएट करू शकतो. तर इथं आपण 3 केलेले आहेत. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण युनिट वेक्टर मध्ये हे एक्झाम्पल बघितलं होतं. आपण 1 0 0 असं घेऊ शकतो, पण असं नाहीये. तुम्ही दुसराही वेक्टर या युनिट वेक्टर क्रिएट करू शकता. जसा j इज इक्वल टू 0 1 0 and k is equal to 0 0 1. So in this point we are moving towards using these three unit vectors, which is I, J and K. याच्यामध्ये आपण हे 3 vectors use करणार आहोत. Cartesian unit vector. These are not only unit vectors, okay? So call it Cartesian unit vector that are related to x axis, y axis and z axis. म्हणजे x हा I शी बिलॉंग करतो, y हा j शी बिलॉंग करतो आणि z हा k शी बिलॉंग करतो. ओके, सो वी क्रिएट अ वेक्टर r बाय ऍडिंग कार्टेशियन वेक्टर्स ऍज फॉलोज. ही प्रोसिजर आहे आणि या स्टेप्स आहेत. या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की याच्यामध्ये आपण पहिले कन्सिडर करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचे स्टेप बाय स्टेप करत जाणार आहोत. तर याच्यामध्ये हा वेक्टर क्रिएट केलेला आहे कार्टेशियन वेक्टर r is equal to ai plus bj plus ck, or we have to write it as, आपण मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये आपण असं लिहू शकतो, r is equal to in bracket a b and c. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण वेक्टर हा असा लिहितो. then the magnitude of r is calculated as square root of a square plus b square plus c square. then आता इथे आपण एक्स वाय झेड नाही घेतलेले आहे, आपण ए बी आणि सी घेतलेला आहे. म्हणून आपण ए बी सी घेऊन कन्सिडर करणार आहोत पुढे एक्झाम्पल. तर त्याची मॅग्निट्यूड इथं तुम्हाला दिसत नसेल, पण काय आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ही त्याची मॅग्निट्यूड आहे. त्याच्यानंतर बघा पुढची स्टेप काय आहे तर एनी पेअर ऑफ कार्टेशियन वेक्टर्स लाईक आर अँड एस वेक्टर्स कॅन बी कंबाइंड ऍज फॉलोज. आता हे आपण फक्त सिंगल वेक्टर साठी बघितलं, ज्याच्यामध्ये जो कार्टेशियन वेक्टर असेल त्या टाइप मध्ये. तर आर हा कार्टेशियन वेक्टर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये त्याचे जे कार्टेशियन युनिट वेक्टर्स आहेत ते आहेत आय जे अँड के, आणि त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते घेतलेले आहेत आपण ए बी आणि सी. तर या टाइप मध्ये आपण कार्टेशियन युनिट वेक्टर राईटअप करू शकतो. सपोज याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट काय करायचे तर ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल काय करायचंय, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर त्याच्यासाठी मला 2 वेक्टर्स घ्यावे लागतील. एक असणार आहे तो आर आणि दुसरा असणार आहे एस. ओके, सपोज आर इज रिटन ऍज ए आय प्लस बी जे प्लस सी के, देन एस इज रिटन ऍज डी आय प्लस ई जे प्लस एफ के. ओके, देन द ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ दिस कार्टेशियन युनिट वेक्टर्स आर रिटन ऍज. आता याच्यामध्ये बघा ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कसं केलेलं आहे तर याच्यामध्ये ए प्लस बी आणि यांचा जो युनिट वेक्टर आहे तो कॉमन येणार आहे आय, प्लस याच्यामध्ये जे चे कोऑर्डिनेट्स आहेत बी प्लस ई आउट ऑफ ब्रॅकेट जे, प्लस coordinates of k are c plus f and out of bracket k. Same like subtraction, a minus d into I plus b minus e into j and c minus f into k. ओके, या टाइप मध्ये आपण काय करू शकतो तर 2 कार्टेशियन वेक्टर्सची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल दिसेल इथे. आर वेक्टर घेतलेला आहे बघा 3i plus 4j plus 5k and s is equal to 6i plus 7j plus 8k.
ओके. त्याच्यानंतर त्याची ऍडिशन बघा. आय चे कोऑर्डिनेट्स किती आहेत 3 and 6. त्यामुळे 3 + 6 किती आलेलं 9 प्लस जे चे कोऑर्डिनेट्स बघा 4 and 7 that is 11j plus 5 and 8 that is 13k. Same like that, done the subtraction that is r minus s. Okay. सपोज याच्यामध्ये पुढची नेक्स्ट स्टेप बघा. याच्यामध्ये जर r प्लस एस म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ऍडिशन काढायची असेल तर त्याच्यामध्ये आपण या टाइप मध्ये काढू शकतो. आता याच्यामध्ये r प्लस एस घेऊन त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स मिळतील त्यावरून आपण त्याच्या ऍडिशनची मॅग्निट्यूड काढू शकतो. प्लस आपण त्याची जी काही सबस्ट्रॅक्शन आहे त्याची सुद्धा मॅग्निट्यूड इथे काढू शकतो. तर ही पूर्ण प्रोसिजर आहे कार्टेशियन वेक्टरची. सो सिंपल टाइप्स आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आहे ते तुम्ही फक्त फॉलो करायचं आहे. बघा मी परत रिवाइज करते. कार्टेशियन वेक्टर मध्ये आपण 3 युनिट कार्टेशियन युनिट वेक्टर कन्सिडर केलेले आहेत आय जे अँड के. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण नॉर्मल वेक्टर क्रिएट केलेलं आहे आर आणि या टाइप मध्ये आपण लिहू शकतो ए आय प्लस बी जे प्लस सी के. तो मॅट्रिक्स फॉर्म मध्ये या टाइप मध्ये लिहिला जातो. त्याच्यानंतर त्याची मॅग्निट्यूड आहे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण वेक्टर ऍडिशन केलेली आहे कार्टेशियन वेक्टर्सची ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. त्याच्यासाठी आपण हे 2 वेक्टर्स कन्सिडर केलेले आहेत आणि त्याच्यावरून त्याचा फॉर्म्युला काढलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे. तर तुम्हाला हे 5 मार्क्सला विचारू शकतात की एक्सप्लेन कार्टेशियन वेक्टर इन डिटेल. सो यू आर गोइंग टू एक्सप्लेन दिस ऑल पॉइंट्स. Okay. So there is any problem related to these points? Kamini? Hello? 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 Okay, we are going towards next points. Okay. Hello? Hello. काही प्रॉब्लेम आहे का या पॉइंट्स मध्ये? वेक्टर मॅनिप्युलेशन थोडे पॉइंट्स आहेत. ओके ओके चालेल. सो वी आर गोइंग टू नेक्स्ट पॉइंट्स. Next point is vector multiplication. Please mute your voice. Next point is vector multiplication. This is the main point. Vector multiplication is used to calculate the angles and orientation of the surfaces. So in game programming there are different types of surfaces and angles are used to define the objects or any particular surfaces or particular areas, and in that vector multiplication is most important. So you know that there are different types of games which are available. आता तुम्हाला माहिती असेल की तुम्ही सगळेजण गेम्स खेळत असाल मोबाईल वरती. तर ह्याच्यामध्ये असे डिफरंट टाइपचे गेम्स आहेत की त्याच्यामध्ये हे यूज होतं. आता सपोज फुटबॉलचा गेम आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा फुटबॉल हा किक केला जातो तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होतो अलॉंग विथ डिरेक्शन, म्हणजे सपोज त्याची जर डिरेक्शन असेल त्या बॉलची आणि त्याची जर त्याच्यावरती जो काही फोर्स अप्लाय केलेला आहे तर कोणत्या डिरेक्शनने त्याच्यावरती फोर्स केलेला आहे, त्या बॉलवरती किक केलेला आहे आणि तो बॉल कोणत्या डिरेक्शन मध्ये जाणार आहे, ही जी काही डिरेक्शन आहे तर किंवा त्याच्यामध्ये जो काही अँगल आहे म्हणजे बॉल किकिंग आणि त्याची जी काही डिरेक्शन आहे याच्यामधला जो अँगल आहे तर तो अँगल डिनोट करण्यासाठी सुद्धा ही वेक्टर मल्टिप्लिकेशन कन्सेप्ट यूज होते. किंवा त्याच्यामध्ये अँग्री बर्डचा गेम असेल त्याच्यामध्ये सुद्धा फोर्स आणि डिरेक्शन त्या बर्ड वरती अप्लाय करण्यासाठी हे वेक्टर मल्टिप्लिकेशन कन्सेप्ट यूज होते. किंवा रनिंग कारच्या गेम्स असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ही वेक्टर मल्टिप्लिकेशन कन्सेप्ट यूज होते. अजून याच्यामध्ये काय आहे तर सपोज एखादा शूटरचा गेम असेल म्हणजे एनिमी शूटरचा तर त्याच्यामध्ये
प्लेयर असेल तर प्लेयर पासून जो एनिमी असेल तो कोणत्या डिरेक्शनला आहे किंवा त्याच्या पुढे आहे की पाठीमागं आहे, तर त्याच्यामध्ये जे काही अँगल्स आहेत म्हणजे त्या एनिमी मधला आणि त्या प्लेयर मधला जो काही अँगल असेल तो अँगल फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा ही वेक्टर मल्टिप्लिकेशन कन्सेप्ट यूज होते. तर मला वाटते तुम्हाला समजलं असेल की वेक्टर मल्टिप्लिकेशन ऍक्च्युअल मध्ये कशी यूज होते गेम प्रोग्रामिंग मध्ये. तर आता तुम्हाला जो पार्ट बघायचा आहे तो थेरॉटिकल पार्ट बघायचा आहे की वेक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये ऍक्च्युअली असतं काय. तर याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, एक आहे तो स्केलर प्रोडक्ट आणि दुसरा आहे तो वेक्टर प्रोडक्ट. तर आता याच्यामध्ये जो मेन पार्ट आहे फर्स्ट तो स्केलर प्रोडक्ट आहे, तर तो जो डॉटने मेन्शन केला जातो आणि वेक्टर प्रोडक्ट आहे तो क्रॉसने मेन्शन केला जातो. तर डॉट आणि क्रॉस आहे काय ते मी तुम्हाला दाखवते. सॉरी 1 minute. Okay, these are the dot product, that is suppose r dot s. Okay, this is scalar product and vector product is r cross s. Okay, this is r. This r dot s is scalar product and r cross s is vector product, and these two types are included in the vector multiplication. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे वेक्टरचं, पण त्याच्यामध्ये दोन टाइपने करू शकतो, एक आहे तो स्केलर प्रोडक्ट आणि दुसरा आहे तो वेक्टर प्रोडक्ट. आणि वेक्टर मल्टिप्लिकेशन यूज कुठे होते तर इट इज यूज्ड टू फाइंड द अँगल्स अँड ओरिएंटेशन ऑफ द surfaces. That means it tells the information about the angles between two vectors. दोन वेक्टर्स मधले अँगल्स इथे शो करण्यासाठी वेक्टर मल्टिप्लिकेशन यूज होतं. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक हे दाखवते की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल मध्ये वेक्टर मल्टिप्लिकेशन कसं यूज होतं. Okay, see this image. Here two lines are taken. These are the two vectors. This is first vector and this is second vector. आता याच्यामध्ये बघू शकता की सपोज एखादा गेम असेल, सपोज एनिमी गेम असेल, प्लेयरचा शूटिंग गेम असेल, तर याच्यामध्ये सपोज एक प्लेयर इथं असेल आणि एनिमी इथे असेल, तर त्याच्यामध्ये त्याची जो काही अँगल आहे तो अँगल फाइंड आउट करण्यासाठी हे वेक्टर मल्टिप्लिकेशन यूज होता. आता हा टाइप काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत. फक्त इथे कन्सिडर करा की तुम्हाला वेक्टर मल्टिप्लिकेशन कन्सेप्ट काय आहे ती अंडरस्टँड करायची. तर आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इथं प्लेयर असेल आणि इथं एनिमी असेल, तर त्यांच्यामधला जो काही अँगल आहे तर तो अँगल फाइंड आउट करण्यासाठी हे मल्टिप्लिकेशन यूज होतं. आता बघा याच्यामध्ये सपोज जर त्या एनिमीची डिरेक्शन चेंज झाली किंवा पोझिशन चेंज झाली, सपोज बघा हे कसे मुवमेंट होत आहेत. सपोज जर याची डिरेक्शन आता प्लेयर इथं असेल आणि जर एनिमी इकडं असेल, तर त्यांच्यामधला अँगल परत काय होणार आहे, इथे चेंज होणार आहे. तर याच्यामध्ये हे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्स असं कन्सिडर करून इथं तुम्हाला दिसतंय हे. तर या टाइप मध्ये एनिमी कुठं आहे, प्लेयर कुठं आहे, किंवा दोन वेक्टर्स मधला जे काही अँगल आहे किंवा याच्यामधले जे दोन पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स मधला डिस्टन्स काय आहे किंवा ओरिएंटेशन काय आहे, तर हे फाइंड आउट करण्यासाठी याच्यामध्ये हे वेक्टर मल्टिप्लिकेशन
यूज होतो. बघा याच्यामध्ये जसं मुवमेंट होईल तसा त्याच्यामधला अँगल सुद्धा काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. तर याच्यामध्ये हीच कन्सेप्ट पुढे एक्सप्लेन केलेली आहे, वेक्टर मल्टिप्लिकेशन स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. सो फॉर दॅट पर्पज वेक्टर मल्टिप्लिकेशन इज used. Okay, so we are moving towards our next part. In that, first one is scalar product. There are two vectors r and s. Now they are multiplied by using the product of their magnitudes. So in the scalar product and vector products, in multiplication, the magnitude of the particular vectors are used. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर वेक्टरची जी काही मॅग्निट्यूड आहे ती मॅग्निट्यूड यूज केली जाते. नॉट ओनली राईट दी आर अँड एस. इन्स्टेड ऑफ दॅट यूज मॅग्निट्यूड ऑफ दॅट पर्टिक्युलर वेक्टर्स. याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर वेक्टर्सची मॅग्निट्यूड कन्सिडर करून आपल्याला त्याचं हे करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर स्केलर प्रोडक्ट मीन्स सिंगल व्हॅल्यू. जर सिंगल असतील तर त्याच्यामध्ये आपण या टाइप मध्ये यूज करणार आहोत. आपण व्हॉट आर दी स्केलर्स अँड वेक्टर्स हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. सो in this diagram you have to see this is the vector r and this is the vector s. आता याच्यामध्ये दोन वेक्टर्स आहेत आणि त्याच्यावरती जो दोन वेक्टर्स मधला जो अँगल आहे दॅट मीन्स द अँगल बिटवीन r and s which is theta. So in a scalar multiplication or scalar product this angle is identified. So for that we are taking the triangle which is made between the two vectors r and s. त्याच्यासाठी आपल्याला आर अँड एस याच्यामध्ये काय करायचंय तर अँगल क्रिएट करायचा आहे. आणि तो अँगल क्रिएट करण्यासाठी याच्यामध्ये काय केलेलं आहे तर आर पासून एक टेम्पररी लाईन इकडे ड्रॉ केलेली आहे वेक्टर एस वरती. आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर इथे एक अँगल क्रिएट झालेला आहे. सो the length of r on s which is given as magnitude of r into cos beta. म्हणजे ही जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे r पासून s या वेक्टर वरती, that is calculated by using r dot cos beta, and after that the magnitude of s is multiplied by the projected length of r which is equal to magnitude of s dot magnitude of r cos beta. Then the scalar product is given by r dot s which is equal to magnitude of s into magnitude of r cos beta. आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की स्केलर मल्टिप्लिकेशन हे डॉटने डिनोट केलं जातं आणि वेक्टर मल्टिप्लिकेशन हे क्रॉसने डिनोट केलं जातं. त्याच्यानंतर आपण टू कार्टेशियन वेक्टर्स कन्सिडर केलेले आहेत आर अँड एस. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्केलर मल्टिप्लिकेशन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे विच इज आर डॉट एस. हे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघितले तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. आर डॉट एस म्हणजे ह्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत प्रत्येकाला इथे मल्टिप्लाय करायचं आहे. इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. तुम्ही स्वतःही हे सॉल्व्ह करून बघायचं आहे. देन त्याच्यानंतर ह्या ज्या काही टर्म्स आहेत त्याच्यामध्ये आय डॉट आय असेल, जे डॉट जे असेल, के डॉट के असेल, तर याच्यामध्ये त्यांची व्हॅल्यू काय असते 1 असते. आणि त्याच्यामध्ये जे अदर व्हॅल्यूज आहेत त्या त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये जो अँगल असतो म्हणजे आय अँड आय, जे डॉट जे किंवा के डॉट के याच्यामधला जो अँगल असणार आहे तो 0 असणार आहे. कारण तो वेक्टर काय होणार आहे एकच होणार आहे. जरी आर आणि एस असला तरी त्याचे कार्टेशियन वेक्टर एकच असणार आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू अँगलची व्हॅल्यू 0 होईल. त्यामुळे कॉस 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे. आणि त्याच्यामध्ये कॉस 90 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. त्यामुळे हा जर आपण फॉर्म्युला इथे सॉल्व्ह केला आर डॉट एस चा तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे बघा आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ एस डॉट आर कॉस बीटा विच इज इक्वल टू एडी प्लस बीई प्लस सीएफ ही व्हॅल्यू येणार आहे. आणि इट शोज दी डॉट प्रोडक्ट इन अ स्केलर क्वांटिटी. आणि हा जर फॉर्म्युला यूज केला तर त्याच्यामध्ये स्केलर क्वांटिटी दाखवली जाते. याच्यामध्ये हा झाला फर्स्ट तुमचा स्केलर प्रोडक्ट. आता स्केलर प्रोडक्ट आपण फर्स्ट ऑफ ऑल 1 बाय 1 स्टेप्स बघूया याच्यामध्ये काय आहे. तर याच्यामध्ये टू वेक्टर्स कन्सिडर केले आर अँड एस आणि त्याच्यावरून त्यांचा प्रोडक्ट आपण फाइंड आउट केला मॅग्निट्यूड ऑफ आर डॉट मॅग्निट्यूड ऑफ एस. ओके. देन त्याच्यामध्ये आपण एक डायग्राम कन्सिडर केली. त्याच्यामध्ये दोन वेक्टर्स आहेत आर अँड एस आणि द अँगल बिटवीन आर अँड एस इज बीटा. Then the length of r on s
म्हणजे आर पासून एस ची लेंथ किती आहे ही फाइंड आउट करण्यासाठी आपण काय घेतलं, मॅग्निट्यूड ऑफ आर डॉट कॉस बीटा हा फॉर्म्युला घेतला. त्याच्यानंतर त्याचा जो काही स्केलर प्रोडक्ट आहे एस डॉट आर, आता इथे एस डॉट आर आपण का घेतलेला आहे तर याच्यामध्ये बघा एस ची मॅग्निट्यूड एसच असणार आहे आणि याच्यामध्ये आर ची मॅग्निट्यूड चेंज झालेली आहे कारण आपण इथे अँगल कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे लेंथ इज मॅग्निट्यूड ऑफ आर इंटू कॉस बीटा. ओके, अँड आफ्टर दॅट we are taken Cartesian unit vectors r and s, and after that we are finding the formula for the dot product. Okay, this is our first concept, which is scalar product. So remaining parts we are going to cover in our next lecture. Okay, thank you. Hello Khushbu ma'am, मीटिंग एंड करूं? stop कर दो recording. ओके मैम.